मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, महिलांना साड्यांचे वाटप। विजयबाबू झोडिये यांचा अपंगांसाठी नवजीवनचा स्तुत्य उपक्रम। मारेगाव शहरातील हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून विजयबाबू झोडिया महाराष्ट्र भाजपा कार्यकारिणी सदस्य यांच्याकडून 6 दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप तर 50 महिलांना साडी चोळीचे वाटप विजयभाऊ झोडिये यांच्याकडून देण्यात आले। शहरातील नगरपंचायत जवळील समाज भवनात हा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित राजू धावंचेवार, अशोक सिंग, मयूर गोयंका, शंकर लालसरे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत नांदे, तालुका सरचिटणीस बीजेपी तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, शहराध्यक्ष अनुप महाकुलकर, मंगेश देशपांडे, प्रतिभा तातेड, सागर मुणे, संदीप भेसरकर तसेच पाहुणे उपस्थित होते। मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ। आज भारतीय जनता पार्टी मारेगाव शहर व तालुक्याच्या माध्यमातून आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यांनी तिसऱ्या वेळेस देशाची भागडोर सांभाळलेली आहे, त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि महाभारतीची सेवा अविरत त्यांच्या हाताने सदैव अशी होत राहील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभावं अशी आणि या देशाची सेवा त्यांच्या हाताने होत राहावी। त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण मारेगाव इथे दिव्यांग लोकांना सायकल वाटपीचं, ट्रायसिकल वाटपीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि अनेक लोकांना मदती करण्याचा प्रयत्न आपण एक छोटासा इथं केलेला आहे। तसेच अनेक महिलांना साडी वाटपसुद्धा केलेलं आहे। महिलांचं आत्मसन्मान आपण महाराष्ट्र सरकार त्यांच्या सशक्तीकरणासाठी अनेक पावलं उचलत आहे। त्याच्यात एक छोटासा प्रयत्न मारेगाव तालुक्यातूनही झालेला आहे। मी माझ्या सर्व सहकारी लोकांचं, विशेष करून इथल्या शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, अन्य पदाधिकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांना हा सुंदर कार्यक्रम इथे राबवला आणि असे जनसेवेसाठी चांगले कार्य त्यांच्या आणि आमच्या माध्यमातून होत राहील आणि आम्ही करत राहू आणि या देशाच्या पातळीवर जे काही फुल नाही फुलाची पाकळी आमच्याकडून देता येईल ते देण्याचा सदैव आम्ही कटिबद्ध राहू।